Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of respiration and circulation. In previous lecture, we already discussed about the ECG, angiography and angioplasty. In this lecture, we will discuss about the lymphatic system. The lymphatic system consists lymphatic vessel, lymphatic capillaries and lymph nodes, as well as some organs like the spleen, then red bone marrow as well as thymus gland. These are also included in the lymphatic system. So what is the lymph? The lymph is a colorless liquid connective tissue. Lymph हे काय असणार आहे? Colorless liquid connective tissue. And the lymph is the tissue fluid that bath the cells and is collected in the lymphatic capillaries. Lymph हे काय आहे? तर tissue fluid आहे which bath the cells and then it is collected in the lymphatic capillaries. This is nothing but the lymph, and lymph is nothing but the blood minus RBCs, platelets and some प्लाझ्मा प्रोटीन्स. म्हणजे ब्लड मधून जर आपण काय केलं, इट इज ऑल्सो लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. मीन्स ब्लड मायनस ब्लड मधून आपण काय काय वगळलेलं आहे, तर काही प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत, as well as the RBCs आहेत, प्लेटलेट्स आहेत. These are absent in the lymph. lymph हे कलरलेस फ्लुइड आहे, त्याच्यामध्ये RBCs असणार नाहीत, प्लेटलेट्स असणार नाहीत, काही प्लाझ्मा प्रोटीन्स पण त्याच्यामध्ये absent असतील. It include the or which is a colorless liquid connective tissue which having the lymphocytes त्याच्यामध्ये असतील. त्याचबरोबर काय असणार आहे, टिश्यू फ्लुइड प्रेझेंट असेल, as well as it contain carbon dioxide and the some metabolic waste. These metabolic waste which are also present in the lymph. So this is all about the lymph. लिम्फ म्हणजे काय असणार आहे हे आपल्याला कळायला येतं. लिम्फ ही काय आहे, लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, पण ती कशी आहे, कलरलेस. देन this lymph or this liquid connective tissue which is present in the lymphatic capillaries. These lymphatic capillaries, आता ह्या जर आपण बघितल्या तर ह्या सगळ्या काय आहेत, lymphatic capillaries आहेत. These capillaries are interwoven with the blood capillaries. इथं जर आपण बघितलं, या ग्रीन कलरने दाखवलेल्या काय आहे, lymphatic capillaries आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, इथं आपल्याला त्या इंटरओव्हन झाल्यात. कशाबरोबर इंटरओव्हन झालेले आहेत, these are interwoven with the blood capillaries. या ज्या रेड आणि ब्ल्यूनी दाखवल्यात त्या काय आहेत, ब्लड कॅपिलरीज आहेत, आणि ग्रीननी आपण इथं बघतोय त्या काय, lymphatic capillaries आहेत. So lymphatic capillaries, they are interwoven with the blood capillaries, and these lymphatic capillaries which are slightly wider than the blood capillaries. blood capillaries पेक्षा त्या थोड्याशा काय असतील, मोठ्या असतील. They are blind at one end. एका साइडला काय असणार आहेत, त्या ब्लाइंड आहेत. As they are interwoven with the blood capillaries, जरी त्या blood capillaries बरोबर interwoven झाल्या असल्या तरी सुद्धा त्या काय नसणार आहेत, दे आर नॉट कनेक्टेड विथ द ब्लड कॅपिलरीज. ब्लड कॅपिलरीज बरोबर त्या कनेक्ट झालेल्या नाहीयेत. देन इफ यू ऑब्झर्व दीज लिम्फॅटिक कॅपिलरीज, आपण जर या लिम्फॅटिक कॅपिलरीज बघितल्या तर त्या कशा आहेत, ब्लाइंड ॲट वन एंड अँड दे आर वाइडर दॅन द ब्लड कॅपिलरीज. देन द इंटरनल स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर इंटरनल स्ट्रक्चर जे असणार आहे ह्या लिम्फॅटिक कॅपिलरीचं, ते काय असणार आहे, इंटरनली इट इज लाइन विथ ए सिंगल लेअर ऑफ फ्लॅट एंडोथेरियल सेल्स. इथं काय असणार आहे, ही जी काय कॅपिलरीची वॉल असेल, ती कॅपिलरीची वॉल कशापासून फॉर्म झाली आहे, इट इज फॉर्म फ्रॉम द सिंगल लेअर ऑफ फ्लॅट एंडोथेलियल सेल्स पासून काय फॉर्म झाले असते, त्याची वॉल फॉर्म झाली असते. देन दीज कॅपिलरीज दे जॉइन अँड रिजॉइन टू फॉर्म द व्हेन्युल्स अँड व्हेन्युल्स टू फॉर्म द लिम्फॅटिक वेसल्स फॉर्म होणार आहेत. दीज कॅपिलरीज विच कॅरी द lymph
आता लिम्फ कॅरी करणार आहेत म्हणजेच काय करतील, या ज्या लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत दीज आर इंटरवोन विथ द ब्लड कॅपिलरीज बरोबर इंटरवोन झालेल्या असणार आहे. whenever there is a exchange of the gases and the nutrients to the cells, ज्या काही सेल्स असणारे टिश्यू आहेत त्याला काय केलं जाणार आहे, न्यूट्रिएंट्स ऑक्सिजन सप्लाय केला तो. ऑलरेडी वी नो दॅट द सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला माहिती आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आपण बघतो ज्या काही आर्टरीज असणार आहेत त्या आर्टरीज पासून परत आर्टेरिओल फॉर्म होतील, आर्टेरिओल पासून परत कॅपिलरीज फॉर्म होणार आहेत. अँड दीज कॅपिलरीज विच प्रोव्हाइड द ऑक्सिनेटेड ब्लड मीन्स या ब्लड मधला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स हा टिश्यूला दिला जाणार आहे. whenever the exchange of these gases आणि त्या टिश्यू मधला कार्बन डायऑक्साइड आणि मेटाबॉलिक वेस्ट जे असणार आहे ते कलेक्ट केले जातात. whenever there is a exchange, आता जेव्हा हे एक्सचेंज सुरू आहे यावेळी काय होणार आहे, there is a loss of the some these metabolic waste as well as nutrient gases which are lost or released in the intercellular space. आपण जर ह्या बघितल्या सेल, या सेलच्या मध्ये स्पेस आहे आणि या इंटरसेल्युलर स्पेस मध्ये काय असणार आहे, जो काही इंटरसेल्युलर स्पेस आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, हे मेटाबॉलिक वेस्ट गॅसेस जे असणार आहेत त्याचबरोबर न्यूट्रिएंट्स हे काय होतात इथं रिलीज होणार आहेत, ते तिथं वेस्ट होतील. आणि ते जे काही वेस्ट झालेले आहेत ते कलेक्ट करण्याचं काम हे कोण करणार आहे, लिम्फॅटिक कॅपिलरीज करतात. बिकॉज दीज लिम्फॅटिक कॅपिलरीज दे आर interwoven with the blood capillaries and they are present in these इंटरसेल्युलर स्पेस. सेलच्या मध्ये जो काही इंटरसेल्युलर स्पेस आहे त्याच्यामध्ये या सगळ्या कॅपिलरीज प्रेझेंट असणार आहेत. आणि या कॅपिलरीज काय करतील, इथं जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या वेळी जे काही वेस्ट झालेलं आहे म्हणजे तिथं या इंटरसेल्युलर स्पेस मध्ये जे काही रिलीज झालेलं जे काही वेस्ट कंपोनेंट असतील, न्यूट्रिएंट्स असतील, गॅसेस असतील, दीज आर कलेक्टेड बाय द कॅपिलरीज टू लिम्फॅटिक वेसल अँड फ्रॉम दिस लिम्फॅटिक वेसल these nutrients which are again released into the blood capillaries. ब्लड मध्ये ते काय केलं जाणार आहे, जी काय व्हॅस्क्युलर आपली सिस्टीम आहे, जी काय सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याच्यामधल्या वेन्स मध्ये ते काय केलं जाणार आहे, रिलीज केले जातील. म्हणजे परत ते सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये येणार आहे, त्या कंपोनेंटचं वेस्टेज होणार नाही. फॉर दॅट पर्पज दिस लिम्फॅटिक कॅपिलरीज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कलेक्शन ऑफ दीज न्यूट्रिएंट्स अँड अगेन रिलीज इनटू द ब्लड. ब्लड मध्ये परत ते रिलीज केलं जाईल. सो दिस इज ऑल अबाउट द लिम्फॅटिक कॅपिलरीज. आपण काय बघितलं आहे, लिम्फॅटिक कॅपिलरीज. देन लिम्फॅटिक वेसल्स. आता लिम्फॅटिक वेसल आपण जर बघितल्या डायग्राम मध्ये या सगळ्या ज्या आपल्याला दिसतात त्या काय लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत. दीज कॅपिलरीज विच आर जॉईन अँड रिजॉईन, त्या काय होतील, जॉईन होणार आहेत आणि त्या जॉईन होऊन त्याच्यापासून काय फॉर्म होणार आहेत, तर लिम्फॅटिक वेसल्स फॉर्म होतील. अशा काय होणार, वेसल्स फॉर्म होणार. वेसल जे असणार आहेत व्हेन्युल्स फॉर्म होतील, व्हेन्युल्स पासून वेसल्स फॉर्म होणार आहेत. अँड द लार्ज लिम्फॅटिक वेसल्स विच आर नोन ॲज अ डक्ट. ज्या लार्ज लिम्फॅटिक वेसल्स असतात त्यांना काय म्हटलं तर डक्ट म्हटलं जातं. ज्या काही लिम्फॅटिक वेसल्स आहेत त्या कशापासून फॉर्म होणार आहेत, जसं पूर्ण आपल्या बॉडीमध्ये ब्लड कॅपिलरीजचं जाळं पसरलेलं आहे, नेटवर्क आहे, त्या नेटवर्क बरोबर काय झाले, लिम्फॅटिक कॅपिलरीज पण त्या नेटवर्क बरोबर इंटरवोन झाले. अँड दीज लिम्फॅटिक कॅपिलरीज विच आर जॉईन to form the venule to form the lymphatic vessels, and lymphatic vessels which carry this lymph and release this, diffuse this lymph in the veins. blood veins मध्ये ते रिलीज केलं जाणार आहे, म्हणजे ब्लड मध्ये रिलीज केलं जाईल. म्हणजे हे न्यूट्रिएंट्स वेस्ट न होता ते परत काय केलं आहे, ब्लडला दिले जातील आणि परत ते हार्ट मध्ये जाणार आहेत, परत बॉडी ऑर्गन्सना ते सप्लाय केले जातील. सो the vessels there are, if you observe these lymphatic vessels, the lymphatic vessels which are thin walled. या ज्या lymphatic vessels आहेत त्या कशा आहेत, thin walled आहेत as compared to blood vessel. blood vessel पेक्षा त्या कशा असणार आहेत, thin walled आहेत. म्हणजे त्याची वॉल जी असणार आहे ती thick नाही, thin walled आहे. as well as these lymphatic vessels which having semilunar walls, त्याच्यामध्ये काय असणार आहेत, नंबर ऑफ वॉल्स प्रेझेंट असतील.
because these walls play very important role to prevent the backward flow of the lymph. म्हणजे जे काही लिम्फ कलेक्ट केलेलं आहे ते लिम्फ परत ब्लड मध्ये रिलीज करायचं आहे आणि यावेळी काय होणार आहे, लोअर एक्स्ट्रीमिटी कडून जे काही लिम्फ कलेक्ट केलेला आहे त्यावेळी देर आर मोर चान्सेस ऑफ द बॅकवर्ड फ्लो होण्याचे चान्सेस असतात. So in these lymphatic vessels, walls are present and these walls are similar to the blood. आपण ज्या बघितल्या ब्लड व्हेसल्स मधल्या ज्या व्हेन्स आपण बघितल्या त्याच्यामध्ये सेमिलुनार वॉल्स असतात, तशा पद्धतीच्या सेमिलुनार वॉल्स ह्याच्यामध्ये काय असणार आहे की ज्यामध्ये 2 कस्प प्रेझेंट असतील. अशा पद्धतीच्या सेमिलुनार वॉल्स या लिम्फॅटिक व्हेसल्स मध्ये प्रेझेंट असतील. The larger lymphatic vessels which are known as duct, सगळ्यात मोठ्या lymphatic vessels असणार आहेत त्यांना duct म्हटलं जातं. There are 2 main ducts. lymphatic vessels मध्ये बघितलं पण तर 2 main lymphatic vessels आहेत. These are known as duct. One of which is nothing but the right lymphatic duct. ही जी आहे ती काय आहे, right lymphatic duct आहे. And this one is the लेफ्ट lymphatic duct. ही कशी असणार आहे तर दिस वन इज द लेफ्ट lymphatic duct. ही कशी आहे तर लेफ्ट lymphatic duct आहे. सो इफ यू ऑब्झर्व दिस राइट lymphatic duct, ही राइट lymphatic duct, दिस वन इज द लेफ्ट lymphatic duct. तर ही जी काही लेफ्ट lymphatic duct आहे दिस वन इज द लेफ्ट lymphatic duct. Then this right lymphatic duct which collect the lymph from the right part of the upper extremity. म्हणजे जी right lymphatic duct आहे ती काय करणार आहे, which collect the lymph from the right part of the head, right part of the neck as well as the right arm. याच्याकडून काय करेल, which collect the lymph. त्याच्या काही कॅपिलरीज असणार आहेत, त्या कॅपिलरीज काय करतील, या कॅपिलरीज सगळं लिम्फ कलेक्ट करणार आहेत. त्या कॅपिलरी जॉईन होऊन व्हेन्यूल्स फॉर्म होतील. व्हेन्यूल्स टू काय होणार आहेत, लिम्फॅटिक वेसल्स फॉर्म होतील आणि त्या वेसल पासून परत ही काय होणार आहे, राईट लिम्फॅटिक डक्ट फॉर्म होईल. दिस राईट लिम्फॅटिक डक्ट विच कलेक्ट द लिम्फ फ्रॉम द राईट साइड मीन्स द एस्पेशली अप्पर एक्स्ट्रीमिटी, म्हणजेच right part of the head region, then the right arm, then the right part of the neck region and as well as the chest region मधला पण काय असणार आहे, thoracic region मधला right part जो असणार आहे तिथलं काय केलं जाईल, lymph कलेक्ट करणार आहे. And hold this lymph which is released into the right subclavian vein. ते कशामध्ये रिलीज करणार, राइट सबक्लॅव्हियन व्हेन मध्ये काय केलं जाईल, ही जी काय आहे राइट सबक्लॅव्हियन व्हेन जी असणार आहे त्याच्यामध्ये काय केलं जाईल, रिलीज केलं जाणार. देन लेफ्ट जी काही लिम्फॅटिक डक्ट आहे दिस वन इज द लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट. दिस लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट विच इज नोन ॲज थोरॅसिक डक्ट. त्याला दुसरं नाव काय आहे, थोरॅसिक डक्ट, which is the largest lymphatic duct in the body. पूर्ण बॉडी मधली सगळ्यात मोठी ही lymphatic duct आहे, left lymphatic duct. And this left lymphatic duct which start from the cisterna chyli which is in front of the lumbar vertebrae. lumbar vertebrae च्या पुढच्या साइडला जे सिस्टर्नी कायली प्रेझेंट आहे त्याच्यापासून ही काय होणार आहे, तिथून ही लेफ्ट काय होईल, लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट काय होणार, अराइज होणार आहे अँड स्टार्ट होईल, तिथून ती स्टार्ट होणार. अँड दिस लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट विच कलेक्ट द लिम्फ फ्रॉम द लेफ्ट साइड ऑफ द हेड, लेफ्ट पार्ट ऑफ द नेक, लेफ्ट आर्म, लेफ्ट thoracic part as well as the lower extremity. whole lower extremity जी आहे म्हणजे या रिबच्या खालचा पूर्ण जो लोअर एक्स्ट्रीमिटीचा पार्ट आहे तिथून लिम्फ कलेक्ट करून हे कोण कलेक्ट करण्याचं काम करणार आहे, तर लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट और द thoracic duct. left lymphatic duct which collect the lymph from the left side of the upper extremity
अँड द लोअर एक्स्ट्रीमिटी, होल लोअर एक्स्ट्रीमिटी, पूर्ण लोअर एक्स्ट्रीमिटीचा काय करणार आहे, लिम्फ कलेक्ट करण्याचं काम हे कोण करतं, thoracic duct or the left lymphatic duct. Then this left lymphatic duct which release this lymph in the left subclavian vein. ही जी काय लेफ्ट सबक्लॅव्हियन वेन आहे याच्यामध्ये हे सगळं लिम्फ काय केलं जातं, रिलीज केलं जाणार आहे. म्हणजेच त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स असणार आहेत, ऑक्सिजन आहे, मेटाबॉलिक वेस्ट आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, तो काय केला जाणार आहे, या वेन मध्ये रिलीज केला जातो. In this way, this right lymphatic duct and left lymphatic duct means the thoracic duct which collect the lymph from the all body, means they collect these metabolic waste, nutrients, gases, carbon dioxide and again release into the blood मध्ये release करणार. Then also there is a one lymphatic vessel which is known as a lacteals. त्याला काय म्हटलं तर lacteals. Why it is called as a lacteals? This lymphatic vessel which is the start from the small intestine villi. Small intestine च्या villi पासून ही काय होणार आहे, lymphatic vessel start होईल आणि स्टार्ट झाल्यानंतर ती काय करणार आहे, this lymphatic vessels which contain the absorbed fat. जे काय स्मॉल इंटेस्टाइन मध्ये फॅट आहे ते पण काय होणार आहे, त्या लिम्फ मध्ये येईल. सो द लिम्फ विच इज प्रेझेंट इन दिस लिम्फॅटिक वेसल विच इज ॲपियर लाईक ए मिल्की इन ॲपिरन्स. त्याचा ॲपिरन्स कशा दिसेल, आपल्याला मिल्क सारखा दिसणार आहे, मिल्की इन ॲपिरन्स दिसेल. सो दिस लिम्फॅटिक वेसल मीन्स द लिम्फॅटिक वेसल विच कलेक्ट द लिम्फ from the small intestine is known as lacteals. त्याला काय म्हटलं तर lacteals म्हटलं तर, because in this lymph absorbed fat is present, so the lymph appear milk. ते lymph कसं दिसणार आहे आपल्याला, milky appearance त्याचा दिसेल. So it is known as lacteals. This point is very important for the NEET. NEET साठी हा इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर ह्या ज्या डक्ट आहेत त्याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की राईट लिम्फॅटिक डक्ट ही कोणत्या पार्ट मधलं लिम्फ कलेक्ट करणार आहे. देन thoracic duct which collect the lymph from the, तर thoracic duct which collect the lymph from the left side of the upper extremity and whole lower extremity कडून ती thoracic duct म्हणजेच left lymphatic duct collect the lymph. Then the lymph nodes. If you observe these lymphatic vessels, या lymphatic vessels जर आपण बघितल्या त्या lymphatic vessels मध्ये आपल्याला काय प्रेझेंट दिसणार आहेत. In these lymphatic vessels number of nodes are present. त्याच्यामध्ये काय आहेत, नोड्सचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, असं हे ब्लॅक कलरचे आपल्याला स्ट्रक्चर दिसतात. These are nothing but the lymph nodes. ते काय आहेत, lymph nodes आहेत. These lymph nodes which are oval in shape or they are bean shape. Bean shape पण असतील ते. And their size is a mustard seed or the pea seed. म्हणजे मोहरीची सीड्स आपण बघितल्या किंवा वाटाण्याच्या सीड्स बघतो आपण, त्याच्या एवढी त्याची काय असणार आहे, साईज असेल. Their size is the mustard seeds or the pea seeds, एवढी त्याची काय असते, साईज असते. They are more in number in the armpit region. या रिजन मध्ये काय असणार आहे, लिम्फ नोडचा नंबर जास्त असेल. as well as their number is more in the neck region. नेक रिजन मध्ये जास्त असणार आहे. ह्या पूर्ण इथं आपण जर बघितल्या, they are present in the, their number is more in the neck region. armpit region मध्ये जास्त आहे, groin region मध्ये त्या जास्त असतील. as well as they are present in the large in number in the chest region मध्ये पण त्या जास्त असतील as compared to other parts of the body. Then if you observe the internal structure of these lymph node, या लिम्फ नोड मध्ये जर आपण त्याचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर त्या लिम्फ नोड मध्ये काय असणार आहे, देअर इज ए नंबर ऑफ द कॅपिलरीचं पूर्ण नेटवर्क, बारीक बारीक असे काय असणार आहे, फायबरस अशा हे असतील, नेटवर्क असतील. ऍज वेल ऍट इट कंटेन द लिम्फोसाइट्स. त्याच्यामध्ये काय असणार आहेत, लिम्फोसाइट्स प्रेझेंट असतील. And these lymph nodes which play very important role for the filtration of the lymph.
त्या काय करणार आहेत, जे काही ह्या लिम्फॅटिक व्हेसल मधून हे लिम्फ येणार आहे, कारण ठराविक अंतरानंतर आपण बघतोय की ह्या लिम्फॅटिक व्हेसल्स मध्ये काय असणार आहे, तर नोड्स असणार आहेत, आणि जिथं नोड्स प्रेझेंट असणार आहेत तो भाग आपल्याला काय दिसणार आहे, व्हेसलचा भाग हा सॉल्व्हन झालेला दिसेल, आणि तिथं काय झालं असणार आहे, तर ह्या लिम्फ नोड ज्या असणार आहेत त्या लिम्फ नोडचं मेन फंक्शन काय आहे, फिल्ट्रेशन ऑफ द लिम्फ. लिम्फचं काय करतील, ते फिल्ट्रेशन करतील, ऍज वेल ऍज डिस्ट्रॉय द मायक्रोब्स अँड फॉरेन पार्टिकल्स. जे आपल्या बॉडीमध्ये आलेले मायक्रोब्स असतील ते मायक्रोब्स डिस्ट्रॉय करण्याचं काम हे लिम्फ नोड मध्ये केलं जातं. Then lymph nodes also play very important role in the production of, या lymph node मध्ये जर महत्वाचं पार्ट बघितला आपण, they play very important role in the production of lymphocytes and the antibodies. काय फॉर्म होणार आहे, या lymph node मध्ये lymphocyteचं फॉर्मेशन होणार आहे. मीन्स आपण बघितलं होतं WBC फॉर्मेशन मध्ये, that is lymph node which also play very important role in the formation of lymphocytes, and lymphocytes which having the ability to destroy the microbes. आणि त्यामुळं जर समजा एखादं इन्फेक्शन आपल्याला झालं, at that time during that infection the lymph node size is increased. lymph node ची साईज काय होते, वाढणार आहे. त्या काय होणार आहे, फुगणार आहे, त्याची साईज वाढणार का, कारण तिथं लिम्फोसाइटचा नंबर इन्क्रीज होतो, कारण त्या लिम्फोसाइटला त्या मायक्रोब्सला काय करायचं असतं, डिस्ट्रॉय करायचं असणार आहे, किल करायचं आहे. त्यासाठी काय केलं जाईल, द WBC's नंबर और लिम्फोसाइट नंबर विच कॅन बी इन्क्रीज व्हेनेवर देयर इज अ इन्फेक्शन. जर सपोज आपल्याला आपल्या आर्म मध्ये म्हणजेच हँड्स मध्ये जर काही इंजुरी झाली असेल, आपल्याला जर तिथं एखादी जखम झाली आणि त्या जखमेमध्ये जर काय झालं असेल, पस झाला असेल, ऍट दॅट टाइम वी ऑब्झर्व दॅट देयर इज ए स्वेलिंग ऑफ द लिम्फ नोड्स विच आर प्रेझेंट इन द आर्मपिट रिजन. आर्मपिट रिजन मधल्या लिम्फ नोडचं काय होईल, स्वेलिंग होणार आहे. सो इन द इन्फेक्शन, any infection, the lymph node size or the swelling of lymph node which can be observed. Then so the lymph node play very important role in the filtration of the lymph. After filtration of this lymph, then this lymph is released into the blood vessels, that is blood vein मध्ये काय केले जाणार आहेत, त्या रिलीज केलं जाईल. आता हे म्हणजेच काय होणार आहे, जे काही लिम्फ येणार आहे, जे काही इंटरस्टिशियल फ्लुइड जे त्यांनी कलेक्ट केलेलं आहे, त्या फ्लुइड मध्ये समजा मायक्रोब्स असतील, फॉरेन पार्टिकल्स असतील, ते डिस्ट्रॉय करायचे. त्याच्यामधले सगळे पूर्णपणे फिल्ट्रेशन केल्यानंतर, फिल्ट्रेशन झाल्यानंतरचं लिम्फ ऍज वेल एज डिस्ट्रॉय केलेले मायक्रोब्स डिस्ट्रॉय केल्यानंतर लिम्फ काय केलं जाणार आहे, विच इज रिलीज इन टू द ब्लड वेसल्स. मीन्स इट इज रिलीज इन टू द ब्लड, एस्पेशली इन द वेन्स मध्ये ते काय केलं जाणार आहे, रिलीज केलं जाईल. म्हणजे राईट साइडची जी लिम्फॅटिक वेसल आहे ती काय करेल, विच रिलीज द लिम्फ इन द राईट सबक्लॅव्हियन वेन अँड द लेफ्ट lymphatic vessel, lymphatic duct which release the lymph in the left subclavian vein. Then so these are the different parts of the lymphatic system. आता याच्यामध्ये जर आपण बघितला तर स्प्लीन जे असणार आहे, द स्प्लीन इज द लार्जेस्ट लिम्फ नोड. स्प्लीन ही पण काय आहे, लार्जेस्ट लिम्फ नोड प्रेझेंट असेल. देन also we observe that the tonsils which are also the lymphatic nodules. tonsils या सुद्धा काय आहेत, lymphatic nodules present असणार आहेत. they are present in the pharyngeal region. त्या कुठं प्रेझेंट आहेत, इथं pharyngeal region मध्ये tonsils present असतील. so first we discuss about the what are the functions of this lymphatic system and then we discuss about the tonsils. so फंक्शन्स ऑफ द लिम्फॅटिक सिस्टीम. आता या लिम्फॅटिक सिस्टीमचे फंक्शन्स काय असणार आहेत, द मेन फंक्शन ऑफ दिस लिम्फॅटिक सिस्टीम इज नथिंग बट इट कलेक्ट द टिश्यू फ्लुइड, द फ्लुइड विच इज ड्रेन इन द इंटरसेल्युलर स्पेस. या सेलच्या मध्ये जो काही इंटरसेल्युलर स्पेस आहे याच्यामध्ये ड्रेन झालेलं जे काही टिश्यू फ्लुइड आहे, दिस टिश्यू फ्लुइड विच कंटेनिंग न्यूट्रिएंट्स, की ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहे, विच इज कलेक्टेड
बाय द लिम्फॅटिक कॅपिलरीज. लिम्फॅटिक कॅपिलरीज काय करतील, ते फ्लुइड कलेक्ट करणार आहे अँड देन दिस फ्लुइड इज रिलीज इन टू द ब्लड. ब्लड मध्ये ते काय केलं जाईल, रिलीज केलं जाईल. मीन्स ड्रेन द एक्सेस टिश्यू फ्लुइड फ्रॉम द एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस. या सेलच्या बाहेरचा जो स्पेस आहे त्याला म्हटलं तर एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस. आणि त्या एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मध्ये जे काही टिश्यू फ्लुइड आहे, दिस टिश्यू फ्लुइड विच इज कलेक्टेड बाय दिस लिम्फॅटिक कॅपिलरीज अँड देन अगेन इट इज रिलीज इन टू द ब्लड. ब्लड मध्ये ते काय केलं जाणार आहे, रिलीज केलं जाईल. देन द नेक्स्ट जर आपण बघितला, it also collect the carbon dioxide and metabolic waste. म्हणजेच जे काही टिश्यू आहे त्या टिश्यू मधून रिलीज झालेला, बाहेर आलेला हा जो काही या इंटरसेल्युलर स्पेस, एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मधला कार्बन डायऑक्साइड, मेटाबॉलिक वेस्ट आहे, विच इज कलेक्ट बाय दिस लिम्फॅटिक कॅपिलरीज अँड अगेन रिलीज इन टू द ब्लड. ब्लड मध्ये तो काय केला जाणार आहे, रिलीज केला जाईल. म्हणजेच स्पेशली आपल्याला माहिती आहे ते कशामध्ये रिलीज केलं जाणार आहे, ब्लडच्या वेन मध्ये रिलीज केलं जाईल. आणि वेन मधून ते ब्लड परत कशात जाणार आहे, हार्ट मध्ये जाईल. देन द नेक्स्ट आपण बघतो, डिस्ट्रॉय द मायक्रोब्स अँड फॉरेन पार्टिकल्स इन द लिम्फ नोड. आपण बघितलेलं आहे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं तर लिम्फ नोडची साईज काय होणार आहे, वाढणार आहे. नॉर्मली लिम्फ नोडची साईज काय असते, मस्टर्ड सीड, मोहरीच्या सीड जेवढ्या असणार आहेत तेवढी त्याची साईज असेल. पण त्या काय होतील, इन्फेक्शन झाल्यानंतर त्याची साईज वाढणार आहे. आणि नॉर्मली त्याचं फंक्शन काय आहे लिम्फ नोडचं, फिल्ट्रेशन ऑफ द लिम्फ. देन डिस्ट्रॉय द मायक्रोब्स अँड फॉरेन पार्टिकल्स. जे काही त्या लिम्फ मध्ये प्रेझेंट असलेले, जे काही त्यांनी मेटाबॉलिक वेस्ट आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, त्याचबरोबर काय असणार आहे, जे काही न्यूट्रियंट्स टिश्यू फ्लुइड कलेक्ट केलेले आहेत त्या टिश्यू फ्लुइड मध्ये प्रेझेंट असलेले मायक्रोब्स, फॉरेन पार्टिकल डिस्ट्रॉय करायचे, त्याचं फिल्ट्रेशन करायचंय अँड देन दिस लिम्फ इज रिलीज इन टू द ब्लड. ब्लड मध्ये ते रिलीज केलं जाईल. देन नेक्स्ट आपण जर बघितलं तर लिम्फ नोड विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ द लिम्फोसाइट्स अँड द अँटीबॉडीज. ते काय प्रोड्यूस करणार आहे, तर या लिम्फ नोड मध्ये इम्पॉर्टंट काय होईल, लिम्फोसाइट्सचं प्रोडक्शन होणार आहे. अँड दिस इज वन ऑफ द व्हाईट ब्लड कार्पुस्कल अँड दिस लिम्फोसाइट विच हॅव्हिंग द ॲबिलिटी टू इंगल्फ द मायक्रोब्स अँड डिस्ट्रॉय द मायक्रोब्स. सो these lymphocytes and the antibodies which are produced in the lymph node मध्ये ते प्रोड्यूस केले जातात. Then next जर आपण बघितला, the transports absorbed fats from the intestine to the blood. आता जे काही इंटेस्टाइन मधून आपण बघितली लॅक्टियल्स जी आहे, लिम्फॅटिक वेसल आहे, दिस लिम्फॅटिक वेसल विच कलेक्ट द लिम्फ. आता त्या लिम्फ बरोबर काय होणार आहे, also absorbed fat which is present in the lymph and this absorbed fat which is released into the blood. परत ते ब्लड मध्ये काय केलं जाईल, रिलीज केलं जाईल. So these are the different functions of the lymphatic system. हे सगळे लिम्फॅटिक सिस्टीमचे काय असणार आहे, फंक्शन्स आहेत. जसे हे लिम्फ, the lymph is present, जसं लिम्फ काय असणार आहे, ह्या लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये प्रेझेंट आहे, लिम्फॅटिक वेसल्स मध्ये प्रेझेंट आहे अँड देन इट इज रिलीज इन टू द ब्लड. ब्लड मध्ये ते रिलीज केलं जाईल. ऍज लाईक दिस लिम्फ, ऍज द लिम्फ इज प्रेझेंट इन दिस लिम्फॅटिक कॅपिलरीज, द लिम्फ इज ऑल्सो प्रेझेंट इन द प्लुरल स्पेस और पेरिकार्डियल स्पेस मध्ये पण काय असेल, लिम्फ प्रेझेंट असेल. अँड at that region the lymph act as a lubricant. lymph काय म्हणून ऍक्ट करणार आहे, lubricant म्हणून ऍक्ट करेल. then the lymph which is produced, जेवढ्या प्रमाणात lymph प्रोड्यूस झाले, कलेक्ट झालेला आहे, the same amount of the lymph which is not released into the blood. suppose जेवढ्या प्रमाणात lymph कलेक्ट केलेला आहे, the same proportion of the lymph is not released into the blood मध्ये ते रिलीज केलं नाही, then this lymph which is accumulated in the intercellular space,
ते काय होणार आहे, इंटरसेल्युलर स्पेस मध्ये अक्युमुलेट होईल अँड देन देअर इज ए इडिमा. काय होणार आहे, सूज येणार आहे, त्या भागावरती काय येईल, सूज येणार. कारण का, ते लिम्फ काय होईल, तर या इंटरसेल्युलर स्पेस मध्ये एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस जो आहे त्याच्यामध्ये काय होणार, ते अक्युमुलेट होईल, तिथं साठवून राहणार आहे. देन वी डिस्कस अबाउट द टॉन्सिल्स. Tonsils are the lymphatic nodules which are present in the pharyngeal region. Tonsils या काय आहेत, lymphatic nodules आहेत and which are present in the pharyngeal region. Pharyngeal region मध्ये त्या प्रेझेंट असणार आहेत. And tonsils which play very important role to destroy the microbes and foreign particles. जे काही foreign particles respiration किंवा engulfing of the food करताना जे काही फॉरेन पार्टिकल्स मायक्रोब्स येणार आहेत, त्या मायक्रोब्सचं फॅरेंजियल रिजन मध्ये हे प्रेझेंट असल्यामुळं या लिम्फॅटिक नोड्युल्स आहेत अँड लिम्फॅटिक नोड्युल्स दे हॅव्हिंग ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द फॉरेन पार्टिकल्स. मायक्रोब जे असणार आहेत ते डिस्ट्रॉय करण्याची त्याची काय असणार आहे, त्याच्यामध्ये कपॅसिटी आहे, कारण त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स प्रेझेंट असतात. सो इफ यू ऑब्झर्व दीज टॉन्सिल्स, द function of these tonsil is destroy the microbes and foreign particles. Then the next जर आपण बघितलं, if there is a viral or bacterial infection, जर समजा व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, then there is a tonsillitis. काय होणार आहे तिथं, tonsillitis होईल, means swelling of the tonsils. This is nothing but the tonsillitis, that is viral and bacterial infection होतं. आणि त्या व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये साइन्स अँड सिम्पटम्स काय दिसणार आहेत आपल्याला, नेसल कंजेशन असेल, त्यानंतर फिवर असेल, सोअर थ्रोट असेल, देन स्वेलिंग ऑफ द नोड्स, दॅट इज द लिम्फ नोड्स, मीन्स टॉन्सिल्सला काय होणार आहे, सूज येणार आहे, ऍज वेल ऍज द डिफिकल्टी इन स्वॉलोइंग प्रोसेस, म्हणजे गिळण्याची जी प्रोसेस आहे ती काय होणार आहे आपल्याला सहज, नॉर्मली ती प्रोसेस होणार नाही, त्रास होणार आहे आपल्याला त्यावेळी. त्याचबरोबर काय असणार, हेडॅक. दीज आर द डिफरंट symptoms which are observed. Then if you observe, if there is a viral infection, जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर नॅचरली काही दिवसांनी काय होईल, ते काय होईल, व्हायरल इन्फेक्शन हे क्युअर होऊ शकतं. बट इफ द बॅक्टेरियल इन्फेक्शन, जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, इन दॅट केस द अँटीबायोटिक्स विच आर प्रेफर्ड टू द पेशंट, त्या पेशंटला अँटीबायोटिक्स दिले जातात. देन इफ द अँटीबायोटिक्स देऊन पण काय झालं नाहीये, तर जे काही स्वेलिंग असणार आहे, टॉन्सिल्सला जे काही स्वेलिंग आलेलं आहे, टॉन्सिलायटिस जे झालेलं आहे ते जर क्युअर झालं नाही, पूर्णपणे बरं झालं नाही, तर इन दॅट केस द टॉन्सिलेक्टोमी विच कॅन बी कॅरीड आउट, म्हणजे टॉन्सिल्स ह्या काय केल्या जातात, त्या सर्जरी करून टॉन्सिल्स काढल्या जातात. सो दिस इज ऑल अबाउट द टॉन्सिल्स अँड टॉन्सिल्स विच इज वन ऑफ द लिम्फॅटिक नोड्यूल. ही काय आहे, लिम्फॅटिक नोड्यूल आहे. देन सो इन दिस वे, in this lecture we discuss about the lymphatic system, and this lymphatic system which play very important role along with the circulatory system, because in the circulatory system when the blood supply to each and every part of the body, bodyच्या सगळ्या पार्ट्सला जेव्हा काय केलं तर ऑक्सिनेटेड ब्लड सप्लाय केलं तर, and the deoxygenated blood which is collect from the body parts, the body tissue पासून कलेक्ट केलं तर, at that time during this exchange of gases and nutrients, at that time some these gases, nutrients, then tissue fluid, metabolic waste which are released in these एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड, या एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये सांडणार आहेत आणि ते काय करणार आहेत, ते कलेक्ट करण्याचे, जे काही ड्रेन झालेले आहेत ते कलेक्ट करण्याचं काम या लिम्फॅटिक कॅपिलरीज करतात. अँड देन दिस लिम्फ आफ्टर फिल्ट्रेशन, आफ्टर डिस्ट्रॉइंग द मायक्रोब्स अँड फॉरेन पार्टिकल्स, देन दिस लिम्फ इज रिलीज इनटू द वेन्स. या वेन्स मध्ये रिलीज केलं जाणार आहे. राईट साइडची जी लिम्फॅटिक डक्ट आहे ती राईट सबक्लॅव्हियन मध्ये लिम्फ रिलीज करेल, लेफ्ट साइडची जी लिम्फॅटिक डक्ट आहे ती लेफ्ट सबक्लॅव्हियन वेन मध्ये ते लिम्फ रिलीज करणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द लिम्फॅटिक सिस्टम. इन दिस वे हियर वी कंप्लीटेड द चॅप्टर respiration and circulation. So in this chapter the different terms, that is the heart rate,
देन हार्टबीट, स्ट्रोक व्हॉल्यूम, कार्डियक आउटपुट, दीज आर द डिफरंट टर्म्स आहेत. त्यानंतर सिस्टोलिक प्रेशर, डायस्टोलिक प्रेशर, दीज आर द डिफरंट हायपरटेन्शन, हायपोटेन्शन असतील, किंवा आपण बरेचसेच काय बघितलेत, हार्टशी रिलेटेड डिसीज बघितलेत, करोनरी आर्टरी डिसीज बघितलेत. ऍक्च्युली हे जे काय किंवा एंजायना पेक्टोरिस बघितलं, ह्या सगळ्या ज्या काही टर्मिनॉलॉजी आहेत किंवा रेग्युलेशन, कार्डियक रेग्युलेशन आपण बघितलं, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट बघितले, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, याच्यामधले जे काही नंबर ऑफ पार्ट्स असतील किंवा काही जे आपण बघितले, फोसा ओव्हॅलिस सारखं बघितला, विच इज द रिमेनंट ऑफ द फोरामेन ओव्हॅली आहे, अशा ज्या काही डिफरंट टर्म्स आपण बघितलेले आहेत किंवा इम्पॉर्टंट पॉइंट जे बघितले, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर नीट एक्झाम. एमसीक्यू मध्ये हे क्वेश्चन्स विचारतात किंवा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये थेरीला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारतात. ॲज वेल ॲज द डायग्राम्स विच आर इन्क्लुडेड इन दिस चॅप्टर, या चॅप्टर मध्ये ज्या सगळ्या डायग्राम्स आहेत, विच आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द स्किल बेस्ड क्वेश्चन. जे काही स्किल बेस्ड क्वेश्चन्स असतील, म्हणजे मोस्टली बऱ्याच वेळेला एखादी डायग्राम काढायला येईल आपल्याला किंवा डायग्राम्स ऑलरेडी तिथे दिली असेल, त्या डायग्राम तुम्ही आयडेंटिफाय करायचे असते अँड यू कॅन गिव्ह द लेबल्स टू दिस डायग्राम. ॲज वेल ॲज these diagrams are important for your MCQ क्वेश्चन. MCQ क्वेश्चन मध्ये पण ते इम्पॉर्टंट असतील, किंवा जो डबल सर्क्युलेशन आहे त्या डबल सर्क्युलेशनची डायग्राम तुम्हाला दिली जाईल आणि त्याचा पाथ तुम्हाला विचारला तो ज्या पद्धतीनं, म्हणजे पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये फ्लो कसा असणार आहे, त्याचबरोबर काय असणार आहे, जे काही सिस्टॅमिक सर्क्युलेशन आहे त्यामध्ये ब्लडचा फ्लो कसा असणार आहे हे आपल्याला काय माहित पाहिजे, प्रॉपर माहित पाहिजे, आणि तो वे आपल्याला काय केला जातो, विचारला जाणार आहे. इन दिस वे द डिफरंट टर्मिनॉलॉजीज, अल्टरनेटिव्ह वर्ड्स असतील, हे सगळे काय असणार आहेत या चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट आहेत, विच आर आस्क्ड इन द एक्झाम. एमसीक्यू साठी पण इम्पॉर्टंट असतील, त्याचबरोबर थेरीसाठी पण इम्पॉर्टंट आहेत. किंवा ज्या वॉल्सची नावं आहेत, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये आपण डिफरंट वॉल्स बघितल्या, ऑल दीज वॉल्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेला आपल्याला फक्त ड्रॉ नीट लेवल डायग्राम ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट और डिस्क्राइब एनी बॉल अशा टाईपचा सुद्धा ब्रॉड क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. सो दिस इज ऑल अबाउट द रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. थँक यू व्हेरी मच.